लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। घरकुल योजना हो, तुम्हाला सगळ्यांना घरकुल योजनेचा फायदा होणार आहे। तुम्हाला घर मोफत स्वरूपात भेटणार आहेत। जर तुमच्याकडे जागा नसेल तरी देखील तुम्हाला जागा पण भेटणार आहे आणि घर देखील भेटणार आहे। त्याच्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला जर कोणी ताई नवीन आले असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। खूप महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मी सांगत असतो, त्याच्यामुळे सरकारी योजनांची माहिती सांगत असतो, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे। लक्षात घ्या, घरकुल योजना 12 लाख 13 लाख सोडा 20 लाख घर तुम्हाला या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। बघा, पहिले 5-6 लाख घर होते, त्याच्यानंतर वाढून 13 लाख भेटले। आता जवळजवळ 20 लाख घर तुम्हाला या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आहेत। प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा तुमची मोदी घरकुल योजना असेल किंवा तुमची शबरी योजना असेल, अशा भरपूर साऱ्या योजना आहेत। त्या योजना अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी घर भेटणार आहेत। तर एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्या ताईंनो, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला घर हवंय का? हो, तुम्हाला घर हवं असेल तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बरोबर बघत आहात आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। पात्रता काय असणार आहे, या घर भेटण्यासाठीची डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, कुठे फॉर्म भरायचा आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो, घरकुल योजना 2025 किती घर मंजूर झालेत बघा, जवळजवळ 20 लाख घर या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। कोणाला घर मिळणार आहे, पात्रता काय असणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यानंतर कागदपत्र काय लागणार आहे, तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत सगळं सांगणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा, कुठं भरायचा ते देखील सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। एका पण ताईंनी व्हिडिओ थांबवायचा नाहीये, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे। चला सुरुवात करूया। या ठिकाणी सगळ्यात पहिली योजना आहे पीएम आवास योजना। या पीएम आवास योजना एकाच योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 20 लाख घर या ठिकाणी मंजूर झालेत। बाकी अजून भरपूर योजना आहेत। मोदी योजना असेल, मोदी घरकुल योजना असेल, शबरी योजना असेल, पारधी योजना, भरपूर अशा योजना आहेत। त्याच्या वेगळ्या वेगळ्या आकडेवारी आहे। म्हणजे जवळजवळ तुम्हाला बघितलं तर एक 20-25 लाख घर या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। त्या 25 लाखापैकी एक घर तुमचं जर व्हायचं असेल तर नेमकं काय काय लागणार आहे सगळ्या गोष्टी सांगतो। लक्षात घ्या, सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी बघूया घरकुल योजना 2025। या 25 बद्दलची माहिती आपण सगळ्यात अगोदर बघूया। या ठिकाणी बघू शकता घरकुल योजना 2025 ऑनलाईन अर्ज कसा करायचा, ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे। त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, ऑफलाईन देखील करता येणार आहे। कुठे करायचं, काय करायचं सगळं सांगतो, टेन्शन घेऊ नका। चला सगळ्यात पहिली बघूया घरकुल योजना 2025 ऑनलाईन अर्ज प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण। बघा, ग्रामीणसाठी आहे, शहरी भागासाठी पण योजना आहे। शहरी भागाचे जर कोणी राहत असतील तर त्या ताईंनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्यांच्यासाठी पण एक व्हिडिओ बनवून टाकतो। चला, अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराने खालील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत। म्हणजे नेमकी गोष्ट काय, पात्रता काय आहे ह्या ठिकाणी आपण बघूया। कोण कोण ताई या ठिकाणी पात्र आहेत ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुमचं नाव सांगायचंय, गाव सांगायचंय, म्हणजे गाव कसे सांगायचं कारण ग्रामीण या ठिकाणी आहे, गाव सांगायचंय, तालुका सांगायचाय, जिल्हा सांगायचा आहे आणि ह्या तुम्ही योजनेच्या पात्रतामध्ये बसतात का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। म्हणजे तुम्हाला घर भेटते का नाही ते तुम्हाला मी सांगणार आहे। लक्षात घ्या, सगळ्यात पहिली पात्रता अर्ज करता भारताचा नागरिक असावा। एकदम सोपी पहिली अट आहे। म्हणजे आता बघा, महाराष्ट्र सरकारची नाही, पूर्ण भारताची योजना आहे। त्याच्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात जरी असलात, भारतात जरी असलात, कुठे जरी असलात तरी तुम्हाला या ठिकाणी पात्र असणार आहेत। म्हणजे तुम्ही भारतीय असताल, महाराष्ट्रात राहत असाल तरी तुम्ही या योजनेला पात्र आहात। पहिली अट आहे, म्हणजे तुम्ही भारतीय असायला पाहिजे। दुसरी अट आहे, अर्जकर्त्याकडे पक्के घर नसावं। म्हणजे तुमच्याकडे जर पक्क घर नसेल तरच तुम्हाला ह्या योजनेचा फायदा होणार आहे। बरेच जण म्हणतात सर आम्ही किरायाने राहतो, सर आम्ही इकडे राहतो, सर आम्ही तिकडे राहतो, सर आम्ही पत्र्याच्या शेडमध्ये राहतो किंवा काही दुसऱ्या गोष्टी असतील, कच्च्या घरामध्ये राहत असाल तर हो, तुम्हाला देखील या ठिकाणी काय होणार आहे, घर भेटणार आहे। फक्त स्वतःचं पक्क घर नसायला पाहिजे। पक्क घर असेल तर तुम्हाला योजनेमध्ये फायदा होणार नाही। लक्षात घ्या। पुढचं आहे, अर्जकर्त्याचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असावे। म्हणजे लक्षात घ्या, तुमचं वय मर्यादा सांगितलेले 18 वर्षापेक्षा जास्त तुमची वय मर्यादा असायला पाहिजे। जर तुम्ही 18 पेक्षा कमी असताल तर या योजनेमध्ये बसणार नाहीत। अर्जकर्त्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचं वय या ठिकाणी 18 वर्ष असायला पाहिजे। तर या 3 कंडिशन, 3 पात्रता कोणत्या कोणत्या ताईच्या आहेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। एवढे सारे ताई लाईव्ह आहेत, सर्वांनी पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। नाव सांगा, गाव सांगा, तालुका, जिल्हा सांगायचा आहे आणि या पात्रतेमध्ये तुम्ही बसत आहेत का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। लक्षात घ्या।
पुढचं आहे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपये दरम्यान असावे. 3 लाख 6 लाख किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न लक्षात घ्या 3 लाख 6 लाखापर्यंत जरी असलं पूर्ण कुटुंबाचं तरी चालतंय. काही वेळेस या ठिकाणी डॉक्युमेंट्स मध्ये काय सांगितलेलं असते 2 लाख 2.5 लाख. पण ते लक्षात घ्या जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्याची पण गरज लागणार नाही. रेशन कार्ड फक्त जोडायचंय. ते कोणतं पण रेशन कार्ड असून ते काही प्रॉब्लेम नाहीये. रेशन कार्डचे डॉक्युमेंट्स तुम्हाला मी नंतर सांगणार आहे कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत लक्षात घ्या. त्याच्यानंतर अर्जकर्त्याचे नाव राशन कार्ड किंवा बीपीएल यादीत असावे. बघा तुम्हाला आता सांगितलं होतं लक्षात घ्या राशन कार्डवर तुमचं जर नाव असेल बीपीएल म्हणजे बिलो म्हणजे तुमचं दारिद्र्य रेषेच्या खाली नाव जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी योजनेचा फायदा भेटणार आहे. लाडक्या ताईंनो या पात्रता मी सांगत आहे घरकुल योजनेचा फायदा घ्यायचा असेल कोणत्या कोणत्या ताईला एक छोटा प्रश्न विचारतोय कोणत्या कोणत्या ताईला घरकुल योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे कोणत्या कोणत्या ताईला घरकुल योजना या ठिकाणी पात्रतामध्ये बसायचं आहे कोणत्या ताईला घर पाहिजे एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की लक्षात घ्या तुमची जर पात्रतेमध्ये बसलात अर्ज व्यवस्थित केला 100% तुम्हाला घर भेटणार आहे. रक्कम चांगली आहे 1,30,000 पर्यंत 20,000 पर्यंत काही वेळेस वाढून पण भेटते 1.5 लाखापर्यंत रक्कम जाऊ शकते. म्हणजे तुम्हाला एक 1.5 लाखाचा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कुणाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचं आहे. चला पुढचा प्रश्न मतदार यादीमध्ये नाव असणं अनिवार्य आहे. बघा मतदार यादीमध्ये म्हणजे तुमचं या ठिकाणी वोटिंग कार्ड असायला पाहिजे. तुमचं मतदान यादीमध्ये नाव असेल तर ते खूप महत्वाचं आहे. गावामध्ये तुम्ही राहत असताल तिथल्या वोटर आयडी तुमच्याकडे असायला पाहिजे. नंतर आहे बघा एक वैध ओळखपत्र म्हणजे ओळखपत्र एक असायला पाहिजे. आधार कार्ड असून द्या पॅन कार्ड म्हणजे आधार कार्ड सगळ्यांचेच असेल. त्याच्यामुळे आधार कार्ड जरी तुमच्याकडे असलं काही टेन्शन घेऊ नका. आधार कार्ड असेल आणि तुमचं या ठिकाणी काय आहे निवडणुकीचं या ठिकाणी तुम्हाला मतदार म्हणजे तुम्ही आपण म्हणू शकतो मतदान कार्ड आहे तुमच्याकडे तरी चालतंय. एवढ्या पात्रता तुमच्याकडे जर असतील ह्या पात्रतामध्ये मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे ह्या पात्रता कोणत्या कोणत्या ताईच्या आहेत. ह्या पात्रता तुमच्या जर असतील तर 100% तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार आहे घरकुल योजनेचा फायदा भेटणार आहे. पहिलं काय आहे भारतीय नागरिक असायला पाहिजेत. भारतीय नागरिक आहेत का तुम्ही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. अर्जकर्त्याकडे पक्के घर नसावं पक्क घर नसायला पाहिजे हे महत्वाचं आहे. पक्क घर जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही घरकुल योजनेमध्ये फायदा होणार नाही. पुढचा आहे वय तुमचं 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे. त्याच्या पुढचा आहे वार्षिक उत्पन्न. तुम्हाला वार्षिक उत्पन्नाचं लक्षात घ्या आता काही टेन्शन घेऊ नका कारण तुमच्याकडे जर हे असेल रेशन कार्ड असेल तर डायरेक्ट तुमचं होऊन जाते कार्यक्रम टेन्शन घेऊ नका. नंतर पुढचा आहे मतदार यादीमध्ये नाव असायला पाहिजे. मतदान कार्ड असायला पाहिजे तुमच्याकडे तर तरी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि लक्षात घ्या एखादा आधार कार्ड वगैरे असतं सगळ्याकडे आधार कार्ड सगळ्याकडे असतं त्याच्यामुळे आधार कार्ड हे तुमचं ओळखपत्र एक म्हणू शकतो आपण. हे ओळखपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे. या एवढ्या पात्रता जर तुमच्या जर असतील 100% तुम्ही अर्ज करू शकतात. आणि डॉक्युमेंट्स लक्षात घ्या डॉक्युमेंट्स आता काय काय लागणार आहेत सगळ्या गोष्टी सांगणार आहे. कुणाला तो व्हिडिओ पाहिजे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. डॉक्युमेंट्स काय काय लागणार ही फक्त पात्रता झाली. आता डॉक्युमेंट्स काय काय जोडावे लागते काय काय तुम्हाला कुठं अर्ज करावा लागतोय काय करावं लागतं सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या कोणत्या कोणत्या ताईला तो व्हिडिओ पाहिजे एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय. घर पाहिजे आहे तुम्हाला पटपट एकदा नाव सांगा गाव सांगा तालुका सांगा जिल्हा सांगा आणि घर हवंय की नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुमची स्वतःची जागा आहे का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय.